नाशिकच्या TCS प्रकरणासंदर्भात आरोपी निदा खानला अटक झालेली आहे आणि या अटकेनंतर तपासामध्ये नवे तपशीलही समोर आलेत। निदा खान गेल्या 4 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव या परिसरातील कैसर कॉलनीमधील एका फ्लॅटमध्ये राहत होती। ती आई वडील भाऊ आणि मावशीसह त्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये उघडकीस आली आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित फ्लॅटवर नजर ठेवली होती। त्यानंतर संभाजीनगरच्या पोलिसांच्या मदतीने निदा खानला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या अटकेनंतर नाशिक पोलिसांनी तिला न्यायाधीशांसमोर हजर केलं। न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक निदा खानला घेऊन नाशिककडे रवाना झालंय। नाशिकमधील गाजलेलं TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ज्या नारेगाव परिसरातील कैसर पार्क या परिसरातून अटक केलेली आहे, मी त्याच ठिकाणी उभा आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही हा जो घर पाहता आहेत, याच घरामध्ये ती निदा खान तिच्या परिवारासह राहत होती। इथूनच तिला रात्री पोलिसांनी अटक केलेली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार गेल्या 5 ते 6 दिवसापासून निदा याच घरात राहत होती। विशेष म्हणजे 2 महिन्यापूर्वीच हे घर विकण्यात आलेला आहे आणि विकल्यानंतर हा जो घर आहे हा किरायाने देण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता जी निदा आहे ती गेल्या 5-6 दिवसापासून इथंच राहत होती। ती बाहेर येणं सातत्याने टाळत होती। घरातून कोणीही बाहेर येत नसल्याचं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे आणि याच परिसरामध्ये ती गेल्या 5-6 दिवसापासून राहत होती। ही माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारावरती पोलिसांनी या परिसरामध्ये अगोदर पाळत ठेवली आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांना हे कन्फर्म झालं आहे की नाशिक TCS प्रकरणातील जी मुख्य आरोपी निदा खान आहे ती याच ठिकाणी राहत आणि तीच आहे, ती कुटुंबासोबत राहते। हे जेव्हा कन्फर्म झालं तेव्हा पोलिसांनी मध्यरात्री नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांनी एकत्रित या परिसरामध्ये छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर निदा इथेच पोलिसांना आढळून आली। पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केल्याने तिला आता नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। आणि याच सगळ्या दरम्यान शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यानं एकच खळबळ उडाली आहे। निदा खानला इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिला। संजय शिरसाटांनी जलील यांच्यावर हे आरोप केलेले आहेत। इम्तियाज जलील यांची SIT मार्फत चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांना भेटून अशी मागणी करणार असल्याचे सुद्धा शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। एकटी नाही तर तिच्याबरोबर तिची आई होती, तिची मावशी होती आणि तिला ज्यांनी सपोर्ट केला होता खऱ्या अर्थानं ते MIM होतं। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। मुंब्राचं प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी MIM या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत। आता तिला पकडले गेलेले आहे, तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे। याची SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचं सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे की हा MIMचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल।